नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो, आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीचा पराठा. चला तर मग कशी बनवायची ही रेसिपी बघूया. इथे कांद्याची पात स्वच्छ करून घेतलेली आहे अशा पद्धतीने, आणि आता स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ह्याचा हा जो पांढरा भाग आहे कांद्याचा, पांढरा भाग आणि हिरवा भाग वेगवेगळा कापून घ्यायचा आहे. यासाठी मी हे सर्व पांढरे कांदे काढून घेते आहे. आणि आता हे पांढरा कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला. त्या पद्धतीने आपण पांढरा कांदा कापून घेणार आहोत, बारीक एकदम अशा पद्धतीने. हा पांढरा कांदा आपला कापून झालेला आहे. आता आपण हिरवा भाग जो आहे तो कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदम बारीक. सर्वप्रथम आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचे पीठ आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, डाळीचं पीठ, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. ओवा घ्यायचा आहे, ओवा 1 चमचा घेतलेला आहे. हातावर असा चोळून घ्यायचा आहे, तो टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला. पाणी टाकून याचं चांगली कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे मी हे मिक्स करून घेते आहे, आणि हे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे चांगली. तर ह्यामध्ये थोडंसं दही टाकते आहे मी, 2 चमचे, 1 छोटी वाटी आहे. तर हे देखील आपण मिक्स करून घेऊया. दही टाकल्यामुळं पराठे आपले एकदम मऊ होतात, त्यासाठी हे दही वापरलेलं आहे. आणि आता असं हाताने मळून घेणार आहे. या पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला थोडा वेळ त्याला असं भिजत ठेवायचं आहे. तर 10 मिनिटं मी झाकून ठेवते आहे. आता इथे तोपर्यंत एक कढई घेतलेली आहे. कढईवरती आपण बेसन भाजून घेणार आहोत. एक साधारण मी 1/4 कप बेसन घेतलेलं आहे. ते भाजून एका प्लेटवर काढून घेत आहे. आता कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे तडतळून घ्यायचे आहे चांगले. बारीक चिरलेल्या मिरच्या 5-6 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, त्या देखील आपण तेलावर परतून घ्यायचा आहे. आणि हे जे कांद्याचा पांढरा भाग आहे तो मी कापून घेतलेला आहे, तो प्रथम आपण परतून घेणार आहोत. पांढरा भाग जो आहे कांद्याचा तो जरा शिजायला वेळ लागतो, म्हणून तो आधी आपण टाकून घेऊन परतणार आहोत. ते मऊ झाल्यावरती आपल्याला हे आपण जे भाजलेलं बेसन आहे, डाळीचं पीठ, ते टाकून आपण परतून घेणार आहोत. आता जे आपल्याला राहिलेली कांद्याच्या पातीचा हिरवा भाग बारीक चिरलेला आहे, तो देखील टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे मी धना पावडर, मिरची पावडर आणि आमचूर पावडर टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी, आणि आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. ते आता हे सर्व आपण चांगलं परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे वाफेने जे बेसन आहे ते चांगलं शिजलं जाईल, आणि बाकीचे मसाले देखील त्यावरती छान शिजले जाते. कणिक आपली भिजलेली आहे, त्याचे मी असे गोळे करून घेत आहे. या पद्धतीने सर्व पिठाचे मी गोळे तयार करून घेतलेले आहे. आता आपल्याला पोळपट घेऊन ते लाटायचे आहे, पराठा लाटून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे पोळपट घेतलेला आहे. भाजी आपली झालेली आहे, ती जरा थंड होऊ द्यायची आपल्याला. आता ही भाजी थंड झालेली आहे. मी असं इथे एक कणकेचा गोळा घेतलेला आहे, हाताने अशी पारी तयार केलेली आहे. त्यावरती आपण ही भाजी भरून घेणार आहोत कांद्याची, जी तयार झालेली आहे ती. या पद्धतीने आपण बोटाच्या साहाय्याने असं त्याचे तोंड बंद करून ही भाजी बंद करून घेणार आहोत. आता हे पिठामध्ये बुडून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने. या पद्धतीने तुम्ही पराठा लाटून घ्या. अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे, सारण अजिबात बाहेर येत नाही यामध्ये. तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपला व्यवस्थित लाटला जातोय हा पराठा. थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. आता तवा गरम झालेला आहे, त्यावरती मी हे भाजून घेत आहे. अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे, दोन्ही साईडनी.
हा पराठा छान असा फुगतो, टम्म फुगला जातो। तुम्ही बघू शकता कसं छान टम्म फुगतो आहे ते। आता ह्यावरती मी तेल लावलेलं आहे, तुम्ही ह्यावरती तूप किंवा लोणी देखील लावू शकता। दोन्ही बाजूनी मी तेल लावून घेतलेलं आहे। छान टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान आपला पराठा तयार झालेला आहे। खायला एकदम स्वादिष्ट आहे, झटपट होतो। तर दुसरा पराठा देखील मी लाटून दाखवते या पद्धतीने। छोटीशी अशी कणकेचा गोळा घेऊन लाटून घेतलेला आहे, त्यामध्ये कांद्याची भाजी भरून घेणार आहोत। असे या प्रकारे तोंड बंद करायचं आहे कणकेचं आणि आपल्याला गोळा करून तो लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच सोमवार ते शुक्रवार नवीन रेसिपी दुपारी 2 वाजता बघायला विसरू नका। या पद्धतीने आपण हे पिठी लावून घ्यायचे आहे। हे लाटून घेत आहे, हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता या प्रकारे अजिबात आपली भाजी बाहेर येत नाही। दोन्ही साइडने आपण लाटून घेणार आहोत। आपला पराठा तयार झालेला आहे, आता तो आपण तव्यावर टाकून भाजून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तेल लावून घेते, छान टम्म फुगलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगतोय आपला पराठा। आता हे दोन्ही बाजूनी मी तेल लावून घेतलेलं आहे, भाजून घेतलं आहे छान। आता हे आपले सर्व पराठे तयार झालेले आहे। आता आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान लेयर आलेले आहेत आणि भाजी पण आपली सारण जे आहे ते व्यवस्थित भरलं गेलेलं आहे। तुम्ही हा पराठा दही, लोणचं किंवा सॉस बरोबर खाऊ शकता। नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि असंच आपण सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता भेटत राहणार आहोत। तर नक्की तुम्ही माझ्या रेसिपी बघायला विसरू नका। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील।